निलेश घायवळ प्रकरण प्रचंड तापले। कोथरूडमधील गोळीबार प्रकरणात घायवळ गँगवरती मकोका लागलाय। पण त्यानंतर टोळीचा म्होरक्या म्हणजेच निलेश घायवळ फरार झालाय। बनावट कागदपत्रांच्या आधारे त्यानं पासपोर्ट काढला आणि तो फरार झाला। पुणे पोलीस हर प्रकारे घायवळला परत आणण्यासाठी प्रयत्न करतायत। या दरम्यान त्याच्या संपत्तीवरती जप्ती आणली जाते, त्याच्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी होते। पण आता घायवळ फरार होण्यामध्ये पोलिसांची एक चूक नडल्याचं बोललं जातंय। आता ही चूक नेमकी कोणती पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। तर कुख्यात गँगस्टर निलेश घायवळ याची गंभीर अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे। याआधी त्याच्यावरती खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। अशात 2021 मध्ये पुण्यातील एका गुन्ह्यात घायवळला अटक करण्यात आली होती आणि त्याच्यावरती मकोका कायद्याअंतर्गतच कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। मकोका गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त करत असतात। पुढे हा गुन्हा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आणि तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल केलं। 2022 मध्ये याच गुन्ह्यात पुरवणी दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं। त्याच वर्षी म्हणजेच डिसेंबर 2022 मध्ये घायवळला या गुन्ह्यामध्ये न्यायालयाकडून जामीन मिळाला। त्यावेळी न्यायालयानं घायवळला त्याचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्यासह परदेशात जाऊ नये यासह 3 अटी शर्ती नमूद केल्या होत्या आणि त्या अटी शर्तींच्या बेसिसवरच त्याला जामीन दिला गेला होता। 2019 मध्ये अहिल्यानगर येथून निलेश घायवळने खोटे प्रतिज्ञापत्र सादर करत घचा ग करत पासपोर्ट मिळवला होता। आता अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये दोन्ही ठिकाणी त्याचे मतदार ओळखपत्र आहेत। हा पुरावा सांगतो की कशा पद्धतीने पासपोर्टसाठी घायवळनं बनवाबनवी केली असेल। मात्र घायवळने त्याचा पासपोर्ट ना जमा केला, नाही पोलिसांनी त्याला बोलवून त्याचा पासपोर्ट जमा करून घेतला। संबंधित कोथरूड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी याबाबत दक्षता का घेतली नाही, का इथे मांडवली करून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं गेलं असा सवाल आता उपस्थित होतोय। कारण हाच पासपोर्ट वापरून सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरती निलेश घायवळ 3 महिन्यांचा व्हिसा मिळवून युरोपला फिरायला गेलाय आणि पुणे पोलीस विविध प्रक्रिया राबवून त्याला परत आणण्यासाठी प्रयत्न करतायत। खंडणी प्रकरणात 2021 मध्ये जामीन देताना न्यायालयाचे आदेश झुगारून निलेश घायवळ हा परदेशात गेलाय। कोर्टाच्या आदेशानंतरही पुणे पोलिसांनी घायवळचा पासपोर्ट जप्त का केला नाही? पासपोर्ट वेळेत जमा केला असता आणि पोलिसांनी त्यावेळी सक्तीची कार्यवाही केली असती। मात्र पुणे पोलिसांचा हलगर्जीपणा नडला। पासपोर्ट आणि घायवळ का गायवळ या नावाची तफावत तेव्हाच उघड झाली नसती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आणि त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आता पोलीस कशा पद्धतीने घायवळला परत आणतायत, या परत आणण्याच्या प्रक्रियेला किती दिवस उलटतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।